जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समिती सोलापूर या ट्रस्टच्या 137 एकर जागेच्या सर्व भूखंडांचे व त्यामध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश 3 जुलै 2026 रोजी सहाय्यक धर्मादाय आयुक्त सोलापूर यांनी निरीक्षकांना दिलेले आहेत. जुनी मिल ट्रस्टच्या 1100 सभासदांनी 9,36,00,000 रुपये मुंबई उच्च न्यायालयात भरून जुनी मिलच्या 137 एकर जागा ट्रस्टच्या नव्हे 1996 ते 98च्या दरम्यान घेतलेल्या होत्या. परंतु बोगस कागदपत्राद्वारे 1 जुलै 1998 रोजी तत्कालीन अध्यक्ष कुमार शंकर करजगी यांनी बोगस उमा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नावे या जागेची नगर भूमापन कार्यालयात नोंद केलेली होती व त्यानंतर विविध उमा सहकारी संस्थांच्या नावे या जागेची विक्री आणि काही बिल्डरांसोबत करार झाले होते. यामध्ये सोलापुरातील जुनी मिल कंपाऊंड, उमानगरी, यशनगर, मोरारजी पेठ, धरमसी लाईन, कंबर तलावजवळील मोतीबाग या विविध 5 ठिकाणी अनेक अवैध बांधकामे बोगस बांधकाम परवान्यावर झालेली आहेत. येथे सोलापुरातील बहुचर्चित व पहिला दी स्क्वेअर मॉल व कंबर तलावाजवळील वॉटरफ्रंट अशा अनेक बेकायदा इमारती बांधण्यात आल्या होत्या. नागेश करजगी ऑर्किड स्कूल आणि काही इतर शैक्षणिक संस्थांचे आणि अनेक घरांचे बांधकाम येथे बोगस कागदपत्रांवर झाले आहे. तसेच येथील जागा कुमार करजगी आणि त्याच्या हस्तकांनी अनेक बेकायदेशीर उद्योगांसाठी भाड्याने दिल्या आहेत. या बाबतीत ट्रस्टचे सचिव डॉक्टर संदीप आडके यांनी धर्मादाय आयुक्तांकडे 2023 पासून अनेक तक्रारी दाखल केल्या होत्या. कुमार शंकर करजगी यांनी ट्रस्टच्या या जागेत केलेल्या भ्रष्टाचाराबाबत याआधी सुद्धा सखोल चौकशी होऊन त्यांना दोषी ठरवून 2006 मध्ये त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण संचालक मंडळांना ट्रस्टमधून कायमस्वरूपी बरखास्त केले आहे. 2017 मध्ये झालेल्या जागेच्या फसवणुकीबद्दल फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. या चौकशी आदेशामुळे जुनी मिल ट्रस्टच्या बहुचर्चित भूखंड घोटाळ्यात अडकलेल्या सर्वांचे धाबे दणाणले आहे. चौकशीनंतर ट्रस्टच्या मूळ सभासदांना प्लॉटचे वाटप करणे सोयीस्कर होणार आहे, असे डॉक्टर आडके यांनी सांगितले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.